श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरी स्वामी समर्थांचे आगमन झाले. त्यांच्या तेजस्वी स्वरूपाने भक्त अशब्द झाले. भाग 2. स्वामींनी सांगितले, श्रद्धा ठेवा, संकट दूर होईल. भाग 3. एका गरीब भक्ताला स्वामींनी आशीर्वाद दिला आणि त्याचे दारिद्र्य दूर झाले. भाग 4. स्वामींनी अहंकार नष्ट करण्यासाठी एका श्रीमंताला धडा शिकवला. भाग 5. भक्तांची खरी परीक्षा म्हणजे संकटातही श्रद्धा न सोडणे. स्वामींचा उपदेश. भाग 6. स्वामींनी आजारी भक्ताला केवळ स्पर्शाने बरे केले. भाग 7. क्रोध व लोभ याचा त्याग करण्याचा संदेश स्वामींनी दिला. भाग 8. स्वामी म्हणाले, मी आहे तिथे भय नाही. भाग 9. एका स्त्रीच्या दुःखावर स्वामींनी कृपादृष्टी टाकली. भाग 10. स्वामींनी भक्ताला कर्मयोगाचा मार्ग दाखवला. भाग 11. खोटी भक्ती आणि खरी भक्ती यातील फरक स्वामींनी स्पष्ट केला. भाग 12. स्वामींच्या लीलांनी अनेक नास्तिकही भक्त बनले. भाग 13. स्वामी म्हणाले, स्वर्गात मोठी सेवा म्हणजे मन व सेवा. भाग 14. चोराचे जीवन स्वामींच्या कृपेने बदलले. भाग 15. स्वामींनी संयमाने महत्त्व सांगितले. भाग 16. भक्ताच्या मनातील प्रसन्न स्वामींनी न बोलता जाणली. भाग 17. स्वामींच्या कृपेने वादळात अडकलेले लोक सुरक्षित वाचले. भाग 18. स्वामींनी अहंकार सोडण्याचा उपदेश केला. भाग 19. स्वामी म्हणाले, निस्वार्थ भक्तीचा मोक्षाचा मार्ग आहे. भाग 20. स्वामींनी भक्ताला आत्मविश्वास दिला. भाग 21. काळजी व चिंता सोडण्याचा संदेश स्वामींनी दिले. भाग 22. स्वामींच्या दर्शनाचे भक्तांचे जीवन बदलले. भाग 23. स्वामी म्हणाले, मी सदैव तुमच्या सोबत आहे.